महाराष्ट्रात सर्वच गोष्टी मुबलक आहेत, त्यामुळे आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाज जो पेटून उठला होता. मात्र आपल्या सोबत ओबीसी नेते आहेत. हाके सर, काय सांगाल? एकंदरीत तुमचं देखील आरक्षण संदर्भात एकीकडे पाऊल आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण देखील या संदर्भात पाऊल उचलले, कसं बघता या दोन्ही गोष्टी? सन्माननीय राजसाहेबांना एक ओबीसी आंदोलक म्हणून माझी विचारणा असेल की या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 1% सुद्धा बजेटरी तरतूद होत नाही. आणि ज्या राजसाहेब ज्या पुलांबद्दल, ज्या रस्त्यांबद्दल आणि ज्या इथल्या व्यवस्थेबद्दल बोलतात, त्याच पुलांच्या खाली जमिनीशी समांतर पालक करून राहणारा इथला डोंबारी, नाथपंथी, डवरी, गोसावी, इथला गोपाळ समाज, इथला महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमधली माणसं, विजयंती अ आणि ब प्रवर्गातली माणसं, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांच्या घराचं काय, त्यांच्या गावगाड्यामध्ये स्थिर होण्याचं काय, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचं काय, ती या महाराष्ट्राचे नागरिक आहेत का राजसाहेब? ती या देशाचं नागरिक आहेत का राजसाहेब? राजसाहेबांनी मला वाटतं प्रबोधनकाराच्या घरामध्ये जन्माला येऊन अशा पद्धतीची बेजबाबदार आणि असंविधानिक वक्तव्य करावीत याची कीव करावीशी वाटते. राजसाहेब, तुम्ही एक पक्ष चालवत आहात, पार्टी चालवत आहात, ज्या महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेपैकी 60% लोक ओबीसी विजयंतीचे आहेत आणि 20% लोक SC STचे आहेत. म्हणजे जवळजवळ 60, 70, 80% क्वांटम हा आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि राजसाहेब, तुम्ही जर महाराष्ट्राच्या नावानं पार्टी चालवत असाल आणि अशा पद्धतीची बेजबाबदार आणि अनकॉन्स्टिट्युशनल जर वक्तव्य करत असाल तर तुमच्या पक्षाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि तुमच्या पक्षवाढीला सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आज देखील मराठा समाजाकडनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या ठिकाणी देखील आश्वासनं देण्यात आलेले. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीमधनंच आरक्षण द्यावं मराठ्यांना, त्याशिवाय पर्यायच नाही. त्या आंदोलकांना माझी विनंती आहे, तुम्ही 288 विधानसभा आमदारांच्या म्हणजे प्रतिनिधींच्या घरी मोर्चा काढा ना. तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढा ना. तुम्ही शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढा. तुम्ही काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर मोर्चा काढा. तुम्ही उपमुख्यमंत्र्याचा सागर बंगला तुम्हाला कसं काय दिसतो? याचा अर्थ मी सागर बंगल्याचं समर्थन करतोय असं नाही. तुम्ही 288 लोकप्रतिनिधींना हा जाब का विचारत नाही? आणि आत्ता जे काय 32 मराठा आणि कुणबी मराठा असे 32 खासदार देशाच्या संसदेत निवडून गेलेत. मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांनी तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करणारी पत्र दिलेत. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? त्यामुळं हा आरक्षणाची लढाई आहे का कुठल्या पुढाऱ्याला नेस्तनाबूत करायची, संपवायची लढाई आहे? याचं उत्तर ह्या आंदोलकांनी द्यावं, पुढे येऊन द्यावं. काय वाटतं? आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, निवडणुका देखील येत आहेत. प्रकाश आंबेडकरांचं केलेलं वक्तव्य, राज ठाकरेंचं वक्तव्य, आणि एकीकडे बघायला गेलं तर सत्ताधारी म्हणतात की विरोधक जे आहेत ते बहिष्कार टाकतात, बैठक घेत नाही आरक्षण संदर्भात. हे बघा, ओबीसींच्या हक्कानी, अधिकार आणि आरक्षणापासून ही सगळी लोक दूर पळत आहेत. सामाजिक न्यायासाठी जे दिलं गेलेलं आरक्षण आहे त्यावरती इथला कुठलाही पक्ष बोलायला तयार नाही. इथला कुठलाही आमदार खासदार बोलायला तयार नाही. एका बाजूला जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण द्या म्हणायचं. म्हणजे कसं असतं हे? ह्याच लोकांनी एकदा पुढे येऊन समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 5 वर्ष तुम्ही जर निवडणुकीच्या चष्म्यातून आरक्षण या विषयाकडे पाहणार असाल तर मला वाटतंय हे अन्यायाचं होईल आणि ओबीसींच्या हक्क आणि अधिकार संपवण्याचं होईल. आरक्षण संपवण्याचा घाट सर्व पक्षांनी घातलाय की काय, अशी परिस्थिती या सगळ्या लोकांच्या वक्तव्याकडे पाहिलं की वाटतं. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने बोलतात त्या संदर्भातलं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा. मात्र या संदर्भात राज ठाकरे आणि अनेक नेते मंडळी या संदर्भात पाऊल का उचलत नाही. राज ठाकरेंचं आरक्षणाबद्दलचं ज्ञान त्यांनी आज म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक असं वक्तव्य केलं आहे का खरंच ते अज्ञान आहेत याविषयी मला थोडंसं त्यांच्याशी कधीतरी भेटलो तर मी आरक्षण हा विषय का, कधी, कुणाला, कसा दिला जातो, संविधानाला काय अपेक्षित आहे, या गोष्टी मी राजसाहेबांना एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगेन. आणि तुम्हाला पक्ष जर चालवायचा असेल ना राजसाहेब, तर तुम्ही अशा जर भूमिका घेतल्या तर तुम्ही पक्ष चालवण्यापेक्षा, मी वेळोवेळी सांगितले, तुम्ही पक्ष चालवण्यापेक्षा एखादी संस्था चालवा किंवा एखादी NGO चालवा. बांगलादेशाचं प्रकरण बघता या ठिकाणी देखील असा उद्रेक होऊ शकतो असा मराठा समाजाकडनं म्हटलं तर का वाटतं येणाऱ्या काळात आरक्षण जर मिळालं नाही तर दोन्ही समाज ह्या रस्त्यावरती उतरणार? मुळात आरक्षण म्हणजे काय आहे, आरक्षण का दिलं गेलं आहे, आरक्षण कुणाला दिलं गेलं आहे, हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता मला वाटते. हाऊसमध्ये निवडून आलेल्या सगळ्या लोकांना आणि देशाच्या संसदेत निवडून गेलेल्या सगळ्या लोकांनी, या लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या बांधवांना आणि आपल्या ओबीसी, विजयंती, मराठा आंदोलकांना सगळ्यांना आरक्षणाची पॉलिसी काय आहे
याच्यावरती कुठेतरी काउन्सिलिंग होणं, चर्चा होणं, संवाद होणं, संवादातून सुसंवाद निर्माण होणं आणि तरुणांच्या मनामध्ये आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून जी आडी निर्माण केली गेलेली आहे इथल्या आंदोलकाकडून, मग जरांगे पाटील असतील किंवा त्यांचे सगळे सल्लागार असतील, सुप्रीम कोर्टाची एकदा भाषा समजून घ्या ना. राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं याची एकदा भूमिका तुम्ही समजवून घ्या ना. आणि आरक्षण का दिलं जातंय मी नेहमी सांगतोय, कुणाला दिलं जातंय, मागासलेपणाची लक्षणं काय असतात याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही. आणि जर फॅक्ट बाजूला ठेवून जर राजकीय अभिनिवेशानं राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर पुढं लोक येत असतील तर मग त्याला राजकीय उत्तर मिळेल. त्यामुळे त्यांनी राजकारणात पोलरायझेशन करायची कोणाची भूमिका असेल तर पोलरायझेशननं उत्तर त्याला मिळू शकतं. नक्कीच जरांगे पाटील असं देखील म्हणतात की भुजबळ हे बोगस समितीचे अध्यक्ष आहेत. मग भुजबळ बोगस समितीचे जर अध्यक्ष असतील तर मग जरांगेने जे आंदोलन उभं केलं ते बोगस आहे असं समजायचं का? की जे संविधानामध्ये नाही, जे घटनेमध्ये नाही, जे कधी मिळूच शकत नाही. आणि बरं, जरांगेंचं आंदोलन 2 वेळा आपण मान्य केलं तर जरांगेंनी नक्की मराठा बांधवांचा नक्की कोणता फायदा केला याचं उत्तर जरांगे देतील का? EWSचं आरक्षण सोडण्यानं मराठा बांधवांचा, तरुणांचं जे नुकसान झालं आहे त्याला जबाबदार कोण? जरांगेंनी पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यांचं असंही म्हणणं आहे की आरक्षण देणार नसेल तर सत्तेत जाण्यापासून पर्याय नाही आहे. मात्र तुम्ही देखील तयारी चालवली आहेत, येणाऱ्या काळात मेळावे देखील घेणार आहेत. का वाटतं अशा वेळेस आता तुम्ही देखील उमेदवार देणार का या जरांगेंना म्हणावं की सत्तेमध्ये कोण नव्हतं, सत्तेमध्ये तुम्ही जाऊन नक्की करणार आहे काय? आणि आता कधी तुम्ही सत्तेत नव्हता? या महाराष्ट्रातले विधानसभेचे सदस्य कोण आहेत, लोकसभेचे सदस्य कोण आहेत, लॉ बनवणारे आणि लॉ इम्प्लिमेंट करणारे कोण आहेत? त्यामुळे तुम्ही राजकारण बघा, हे जरांगे वगैरे ह्यांना गरजवंत, आरक्षण, सामान्य कुटुंबातल्या काही पडलेलं नाही. त्यांनी उलट नुकसान केलं त्यांच्या आंदोलनाने. आणि मग आरक्षणापासून हे जे निघालेले आहेत यांचा एंड कुठंतरी राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या प्रमुखाच्या सांगण्यावरून आंदोलन तयार करणं आणि एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला, एखाद्या पक्षाला राजकारणातून संपवणं याच्या पलीकडं मला नाही वाटत की ह्यांच्या आंदोलनाचा कुठला अजेंडा आहे किंवा हेतू आहे. नक्कीच त्यांचं अजून एक असं म्हणणं आहे की विधानसभेची तयारी राहून द्या, कागदपत्र काढून ठेवा. नक्कीच एकंदरीत पाहता अनेक वेळा जे आहे ते आरक्षण संदर्भाचा मुद्दा जो अधिवेशनामध्ये गाजला, आता केंद्राकडे देखील बोट ढकललं जातं. बघा, केंद्र असो की राज्य असो किंवा स्वतः जरांगे जरी मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देण्यासाठी आणि आरक्षणाचा विचार करणाऱ्या काही स्वायत्त संस्था आहेत, ज्या न्यायिक संस्था आहेत, त्या जोपर्यंत तुमचं मागासलेपण मान्य करत नाहीत किंवा त्या पद्धतीनं त्या चौकटीत बसवत नाहीत तोपर्यंत आरक्षण ही दुरापास्त गोष्ट आहे. तोपर्यंत आरक्षण डोळ्यासमोर ठेवलं जाईल, आंदोलनं उभी राहतील, पक्षपार्ट्यांचा पराभव केला जाईल, अनेक माणसांना पराभूत केलं जाईल, अनेक माणसांना निवडून आणलं जाईल. याच्या पलीकडं जरांगेंचा ना हेतू आहे, ना उद्देश आहे, ना आंदोलनाची दिशा आहे. सर, निवडणुका जवळपास येत आहे, आचारसंहिता देखील लागणार आहे. त्या अगोदर का वाटतं OBC मधलं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देतील का? आणि या संदर्भात तुमचा कसा विरोध असणार आहे? आणि येणाऱ्या काळात तुमचे देखील मेळावे होणार आहे, कुठे असणार, कशा प्रकारचे मेळावे असणार? बघा, येऊ घातलेल्या 11 ऑगस्टला आमचा सांगलीला तरुण भारत स्टेडियमवरती पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा मेळावा होतोय. त्यानंतर आमचा नांदेडला भोकरमध्ये OBCंचा खूप मोठा मेळावा होतोय. त्याच्या अगोदर आम्ही हमखास मैदानावरती बाळासाहेब आंबेडकरांच्या मेळाव्यामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. आणि हे मेळावे विदर्भ वाईज, मराठवाडा वाईज, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे होतील. आणि OBC बांधवांना आमच्या हक्काने अधिकाराविषयी सजग करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला जागं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मेळावे घेत आहोत. आणि आम्हाला सुद्धा मग आमच्या भूमिकेवरती कुठल्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला, पाठिंबा दिला, आमच्या बाजूने उभे राहिले आणि कोणी नाही उभे राहिले, त्या सगळ्या लोकांना आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये आमचा OBC बांधव त्यांना प्रश्न विचारेल की आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना तू नक्की काय करत होता, किंवा तू नक्की कुणाला भेटला, किंवा तू नक्की कुणाला पत्र दिलं, किंवा तू नक्की विधानसभेमध्ये किती वेळा आमच्या बाजूने प्रश्न विचारला. हा प्रश्न OBC बांधव या महाराष्ट्रामधल्या 288 आमदारांना विचारणार. आणि त्याचं उत्तर जर नाही असं असेल तर मग तो कुठल्याही घराण्यामधला असो, मग तो पवार घराण्यातला असो, विखे घराण्यातला असो, मोहिते घराण्यातला असो, किंवा अजून कुठला राजेश टोपे असो, प्रत्येक माणसाला OBC हा प्रश्न विचारणार की आमचं आरक्षण डावललं जात असताना, चॅलेंज होत असताना नक्की तू कोणती भूमिका घेतली, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला दे. आपल्याकडनं देखील उमेदवार उभा केला जाईल का येणाऱ्या काळात जर ही लोक जर काम करत नसेल? आमच्या OBCच्या हक्काने अधिकारावर जर आत्ताचे आमदार खासदार जर भूमिका घेणार नसतील आणि भूमिका घेतली नसेल तर अशा नालायक लोकांना बाजूला करून लायक प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात आम्ही पाठवू. नक्कीच
लक्ष्मण के त्यांनी सांगितलं की लायक लोक जे ते सभागृहात पाठवू, मात्र आरक्षणाचा मुद्द्यासंदर्भात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय निर्णय घेत आहे हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे मोहन दुबेसह गणेश तुरा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.